नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? अभ्यास चालू आहे ना सगळ्यांचा? नमस्कार, मी नीलिमा चौधरी आणि रेखा गायकवाड. श्रीमती रेखा गायकवाड, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक काय रे बाळांनो? 15 ऑक्टोबर 2020. आजच्या दिनविशेष सांगू शकाल तुम्ही मला? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती. त्यांची जयंती आपण काय म्हणून साजरा करतो रे? वाचन प्रेरणा दिन. बरोबर. त्यांना आदरांजली म्हणून आपण 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो, नाही का? मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, नंतर त्यांना वाचनाचं महत्व समजावं, हाच या वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश आहे. मग आजच्या दिवशी आपण सर्वांनी संकल्प करूया वाचनाचा. आपण सगळ्यांनी वाचन करायला सुरुवात करूया, आजपासून नव्हे तर आत्तापासूनच. तयार आहात सगळे? ओके बाई. व्हेरी गुड. चला तर मग आपण आपल्या पाठाकडे करूया. आपल्या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी एक मला सांगणार आहे, त्या कोड्याचं उत्तर तुम्ही मला सांगायचंय. ओळखा पाहू. कीटक आहे मी माझ्यातच रममाण, स्वतः भोवती विणतो मी कोश. कोशाबाहेर येताच बदलतो माझा वेश. मला बघताच तुम्ही होता धुंद, फुलांवर बसून पितो मी मकरंद. सांगा बरे मी कोण? फुलपाखरू. किती सुंदर ठिपके ठिपके असतात ना याच्या पंखावर. अतिशय सुंदर हे फुलपाखरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बघितले का तुम्ही? आणि मलपृष्ठावर सुद्धा फुलपाखराचं चित्र आहे. आणि हे फुलपाखरू आपल्या राज्याचं फुलपाखरू आहे आणि त्याचं नाव आहे ब्ल्यू मॉर्मॉन. काय नाव आहे त्याचं? ब्ल्यू मॉर्मॉन. आणि 22 जून 2015 रोजी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने या फुलपाखराला आपल्या राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. आणि असं हे फुलपाखरू आपल्या मराठीच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर विराजमान आहे. आणि ते जणू या पुस्तकातील पुस्तकरूपी फुलात आहे. मकरंद म्हणजे काय? मध. थोडक्यात काय तर ते फुलपाखरू म्हणजे कोण? तर तुमच्यासारखी गोड गोड मुलं, तुमच्यासारखी छान गोड गोड मुलं. आणि पुस्तकातील मकरंद कसा चाखणार? तर आता तुम्ही मुलं फुलपाखरू म्हटल्यानंतर तुम्ही कसा मकरंद चाखणार? पाठांचा आस्वाद घेऊन. मग हा आस्वाद कसा घेणार? तर त्या पाठातील शब्द जाणून घेऊन, त्यातील संकल्पना जाणून घेऊन, त्यातील आशय जाणून घेऊन. मग मित्रांनो, आपण प्रत्येक पाठामध्ये बघा, आपल्या प्रत्येक पाठाच्या खाली एक स्वाध्याय असतो, खेळूया शब्दांशी. आणि आज आपण त्याविषयीच चर्चा करणार आहोत. तर वळूया आपल्या पाठाकडे. मग त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत खेळूया शब्दांशी यामध्ये? तर शब्दांविषयी आपण जाणून घेणार आहोत. आता हे शब्द कोणकोणते? प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द, एकाच शब्दांचे वेगवेगळे अर्थ, भिन्न म्हणजे काय? वेगवेगळे अर्थ, शब्द समूहाबद्दल एक शब्द, विरुद्ध अर्थाचे शब्द, समानार्थी शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी. एवढ्या सगळ्यांचा अभ्यास आपण थोडक्यात करूया, थोडं थोडं जाणून घेऊया. आणि मग नंतर आपल्याला कळल्यानंतर आपण स्वतः त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून भर घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण पहिल्यांदा बघूया एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. बघा, इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय आणि त्यावरून आपण एक वाक्य बनवलंय की शेवटचा खेळाडू बाद झाला आणि संघाला हार पत्करावी लागली. इथे हार या शब्दाचा अर्थ काय आहे? हरला, लॉस, पराभव झाला त्यांचा, त्यांना हार पत्करावी लागली म्हणजे काय? त्यांचा पराभव झाला, पराजित झाले ते, हरले ते. आणि इथे बघा, मी देवासाठी फुलांचा सुंदर हार बनवला, माझ्या सोन्याचा हार आणला. आता वरच्या वाक्यामध्ये हार शब्द आहे आणि खालच्या वाक्यामध्ये सुद्धा हार शब्द आहे. खालच्या वाक्याचा फुलांचा.
हा बरोबर, फुलांचा हार बनवला. फुलांचा असतो, सोन्याचा असतो नाही का, गळ्यामध्ये आपण घालतो ना, की जेणेकरून आपलं सौंदर्य वाढतं. बाप्पाला सुद्धा आपण भक्तिभावाने हार घालतो. असा या दोन्ही ठिकाणी शब्द आहे, पण त्यांचा अर्थ वेगळा आहे, लक्षात आलं. मग त्या वाक्याच्या अर्थानुरूप आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळत असतो. अजून आपण काही उदाहरणं बघूया. आम्ही नावेकडे मध्ये बसून नदी पलीकडे गेलो आणि माझं नाव सोहम आहे. बरोबर. दोन्ही वाक्यांमध्ये कोणता शब्द समान आहे? नाव आणि नाव. नाव. बरोबर. नाव आहे, पण त्यांचा अर्थ माणसाचे नाव. पहिल्यामध्ये नाव म्हणजे होडी, होडीमध्ये बसून चाललेत ते नदीच्या पलीकडे, आणि दुसऱ्यामध्ये नाव, जसं आपण स्वतःचं नाव सांगतो, गावाचं नाव सांगतो, नाव सांगतो, त्याचं नाव सांगतो, असा या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे एकच शब्द आहे, पण त्यांचे भिन्न अर्थ आहे. आणि काही उदाहरण बघूया. हे वात कुक्कुट यंत्र आहे. वात म्हणजे वारा, वाऱ्याची दिशा आपल्याला यांनी कळते. आणि दुसरं, पणतीमध्ये दिव्याची वात मंद तेवत आहे. वात आणि दुसरी वात म्हणजे दिव्याची वात. व्हेरी गुड. हुशार आहात रे बाळांनो तुम्ही. व्हेरी गुड. अजून एक उदाहरण बघूया. बसली आहे आणि नदीच्या पार माझे घर आहे. पहिल्यामध्ये पार, तुमच्या गावाला कितीतरी आपल्याकडे मोठं खेड्यातून आणि तुमच्या तर छान असा झाडाभोवती बांधलेला ओटा असतो, त्याला पार म्हणतात. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये नदीच्या पार म्हणजे नदीच्या पलीकडे माझे घर आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की एकाच शब्दाचे कसे भिन्न भिन्न अर्थ आहे. आपण काही उदाहरण त्याची बघूया. पक्ष, पक्ष याच्यामध्ये याची काय काय अर्थ आहेत बघा. पंख, पक्षाची पंख असतात की नाही. नंतर म्हणून त्याला पाखरू असं सुद्धा म्हणतात बघा. नंतर वादातील बाजू, नंतर पंधरवडा, म्हणजे 15 दिवसाचा जो कालावधी असतो त्याला पंधरवडा असं म्हणतात, त्याला पक्ष असं म्हणतात. आणि म्हणून 15 दिवसातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक त्याला आपण पाक्षिक असं म्हणतो बघा. एका शब्दातून दुसरा शब्द, दुसऱ्यातून तिसरा शब्द, कशी ही साखळी असते. आणि म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेणं अतिशय आवश्यक असतं. त्यानंतर राजकीय संघटना, आपण बघतो आता आपल्या मध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत आणि त्या राजकीय संघटनांना सुद्धा पक्ष असं म्हटलं जातं. नंतर अभंग, अभंग म्हणजे कधीही न भंगणारे, कधीही न तुटणारे. आणि दुसरा त्याचा अर्थ होतो काव्याचा प्रकार, तुकाराम महाराजांचे अभंग माहिती ना तुम्हाला. त्यानंतर मान, मान म्हणजे प्रतिष्ठा. हा, मला समाजामध्ये मान आहे असं आपण म्हणतो की नाही, म्हणजे मला समाजात प्रतिष्ठा आहे, किंवा आज माझी मान खूपच दुखते, म्हणजे शरीराचा एक अवयव असा याचा अर्थ झाला. नंतर छंद, छंद म्हणजे काय तर नाद. आपण म्हणतो ना माझा आवडता छंद, निबंध लिहिता की नाही तुम्ही, मग वाचन असेल, नृत्य असेल, किंवा गायन करणं असेल. नंतर काव्यरचनेचा एक प्रकार हा सुद्धा छंदाचा अर्थ आहे. त्यानंतर बघा आता छंदला नाद अर्थ आहे, पण नादाला आणखी दोन अर्थ आहेत. म्हणजे छंद तर एक आहेच, पण दुसरा आवाज. आणि उत्तर, आपल्या 4 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर दिशा, प्रश्नोत्तर. तर ही एक दिशा आहे. बाळांनो मी विचारल्याशिवाय प्लीज बोलू नका. आणि दुसरा त्याचा अर्थ होतो प्रश्नाचे उत्तर. आणि पुढचा आहे पात्र. याचे तर किती अर्थ आहेत बघा. एक आहे भांडे, दुसरा आहे लायक, लायक म्हणजे काय क्षमता असलेले, लायकी असलेले, आपण म्हणतो ना यासाठी तो पात्र आहे. किंवा नदीचे पात्र, आपण म्हणतो नदीचं पात्र रुंद आहे, अरुंद आहे, मोठं आहे, लहान आहे. त्यानंतर नाटकातील भूमिका, जसं आपण भांड्यांची दुनियामध्ये वेगवेगळी पात्र बघितली की नाही, घरबत्ता बघितलं, जाते बघितलं नाही का, तसं नाटकामध्ये भूमिका वठवणारे ते पात्र. ओके, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. कळलं तुम्हाला बाळांनो? आता तुम्ही खूप शब्द शोधायचे आणि एक डायरीच बनवायची आणि खूप साऱ्या शब्दांचा तुमच्याकडे संग्रह करायचा आणि त्यांचा वाक्यात उपयोग बनवायचा. आता पुढे जाऊया आपण. आता एक शब्द आपण घेतला, समजा अंग शब्द घेतला, तर अंग या शब्दामध्ये अंग या शब्दावरून किती किती शब्द म्हणतात आपण बघूया. त्याला समानार्थी शब्द बघा. तनू आहे, शरीर, बरोबर. अजून देह, काया,
आणि गहू असा पण एक शब्द आहे, तो मी इथे लिहिला नाही. म्हणजे बघा एकच शब्द घेतला आपण अंग, त्यापासून आपल्याला आणखी किती शब्द मिळाले बघूया. मग हे झाले समानार्थी शब्द. मग ते पण त्यात भिन्न प्रकार आहेत. तर अंग म्हणजे प्रकार सुद्धा, अभिन्न अर्थ आहे. आणि अंग म्हणजे प्रकार सुद्धा, अंग म्हणजे शरीर सुद्धा, आणि अंग म्हणजे भाग सुद्धा. अंग शब्द वापरून आणखी काही शब्द बनतात. अंगचोर, अंगवस्त्र, अंग मेहनत, अंगभर, अंगीकार, हे शब्द झाले. म्हणजे बघा एका शब्दापासून आपण सुरुवात केली. आता म्हणी सुद्धा यापासून बनतात बघा. आता म्हणी म्हणजे काय, तर म्हणी म्हणजे चिबुकलं असं चटकदार वाक्य असतं बघा. आणि ही म्हण म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेलं वाक्य. त्या म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव असतो, माहिती असते आणि उपदेश सुद्धा दिलेला असतो. या म्हणींची रचना कधी पद्यात असते तर कधी ठसकेबाज अशा वाक्यात असते. अगदी कमी शब्दात किंवा एकाच वाक्यात खूप सारा अर्थ याच्यामध्ये सांगितलेला असतो. आणि मग या म्हणी कधी अवयवांवरून बनतात, कधी नातेसंबंधांवरून बनतात, कधी प्राण्यांवरून बनतात, कधी अनुभवांवरून बनतात, तर कधी शेती व्यवसाय यावरून सुद्धा म्हणी बनलेल्या आपल्याला दिसून येतात. तर आपण आता अंग यावरून म्हणी बघूया. अंगापेक्षा बोंगा मोठा, म्हणजे आहे त्यापेक्षा जास्त, म्हणजे मूळ गोष्टीपेक्षा इतर गोष्टींचाच बडेजाव असणे. जसं की वेणी छोटीशी असते आणि गजरा मोठा, म्हणजे वेणीपेक्षा गजरा मोठा म्हणजेच काय, तर अंगापेक्षा बोंगा मोठा. नंतर आले अंगावर घेतली शिंगावर, म्हणजे एखादं कठीण काम जर आपण एखादं काम करत असताना एखादं काम आलं आणि ते जर आपण करत असताना काही अडचण आली तर त्या अडचणीला आपण समर्थपणे तोंड दिलं पाहिजे. म्हणजे आले अंगावर घेतले शिंगावर. त्यानंतर अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज. आपण आपल्या इकडे एक म्हण आहे आणखी की गरजवंताला अक्कल नसते, त्या अर्था सदृश्य अशी ही. नंतर अंगावरचे लेणे जन्मभर देणे, म्हणजे अंगावर खूप सारे दागिने घातले, दागिने घेण्यासाठी जर आपण ऋण काढलं, कर्ज काढलं तर ते जन्मभर फेडतच बसायचं. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण अंथरून पाहून पाय पसरले पाहिजे, हो की नाही. नंतर अंगावर पडे तर धुणे बळ चढे, म्हणजे अंगावर एखादी जबाबदारी पडली तर जरी आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला हे जमणार नाही, पण एकदा का अंगावर एखादी गोष्ट पडली तर आपण दुप्पट ताकदीने ती गोष्ट पूर्ण करतो. आता वाक्प्रचार म्हणजे काय बघा, तर वाक्प्रचार ही पण एक छोटस वाक्यच असतं, छोटस वाक्यांश असतो आणि याला शब्दशः अर्थ नसतो, तर त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ असतो. कसं ते बघूया आपण. अंगावर मांस नसणे म्हणजेच काय, तर बारीक असणे, बारीक नसणे. नंतर अंगावर घेणे, अंगावर घेणे म्हणजे एखादी जबाबदारी स्वीकारणे, अंगावर घेणे म्हणजे एखादी स्वीकारणे. आणि पुढचा आहे अंग मोडून काम करणे, म्हणजे खूप मेहनत करणे. अंगाचा भडका उडणे म्हणजे राग येणे, अंगाचा तिळपापड होणे म्हणजे सुद्धा राग येणे, आणि अंगाची लाही लाई होणे म्हणजे सुद्धाच एक अतिशय संताप आहे बघा. एकाच किती वाक्प्रचार आहेत आपल्याकडे. नंतर अंग काढून घेणे म्हणजे जबाबदारीतून आपण मोकळे होण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे जबाबदारी झटकणे. नंतर अंग धावून जाणे म्हणजे मारायला जाणं. तुम्ही बऱ्याचदा टीचर्सकडे कंप्लेंट करतात ना की तो माझ्या अंगावर धावून आला, म्हणजे काय, तर तो मला मारायला आला. अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे. आता तुम्हाला सुद्धा दररोज सकाळी उठून पाठाला बसणं तुमच्या अंगवळणी पडलंय की नाही. अंग चढणे. हा, अंगावर मुठभर मास चढणे म्हणजे धन्यता वाटणे. जसं की आपल्याला पहिला नंबर आला की आपल्या आईच्या अंगावर मुठभर मास चढतं की नाही, म्हणजे धन्यता वाटते आईला. अंगावर शेकणे म्हणजेच काय, तर हानिकारक होणे, म्हणजे आपल्याला पोचणे. नंतर अंग चोरून बसणे म्हणजे अवघडून बसणे. अशा प्रकारे बघा एका शब्दापासून आपण की समानार्थी शब्द, एकाच अर्थाचे भिन्न शब्द, त्यानंतर म्हणी, वाक्प्रचार असा कितीतरी शब्दसंग्रह आपला तयार झाला. त्यानंतर आपण कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पुन्हा लिहा. डोळ्याचे पारणे फिटणे, डोळ्यावर झापड येणे, डोळा चुकवणे, डोळे वटारणे, डोळ्याला डोळा न लागणे. आता इथे बघा तुम्हाला वाक्प्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग विचारला जातो त्यावेळेला त्या वाक्यामध्ये त्या वाक्प्रचाराचा जसाचा तसा उपयोग न करता त्याच्या रूपामध्ये योग्य बदल करून वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. आपण एक वाक्य बघूया.
आईचा टिंब टिंब चिंटू कधी पळाला ते कळालेच नाही. कोणतं येणार? आईचा डोळा चुकला मी सांगू. आबास डोळा चुकवून चिंटू कधी पळाला ते डोळा चुकवून. पुढचं वाक्य नितीनचे डोके दुखत असल्याने त्याचा रात्रभर त्याला डोळा लागला नाही. डोळ्याला लागला नाही. इथे आपण असं नाही म्हणायचं की डोळ्याला डोळा न लागला, तर डोळ्याला डोळा लागला नाही. त्यानंतर जेवण झाल्यावर काम करता करता माझ्या काय डोळ्यावर झापड आली, म्हणजे काय मला झोप लागली. नंतर मी पाहुण्यांसमोर मस्ती करत होतो म्हणून आईने माझ्याकडे बघून वटारले ना आई डोळे. तो सुंदर देखावा बघून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. डोळ्याचे पारणे गुड. त्यानंतर तुमच्या पुस्तकात दिलेले बघा हे वाक्प्रचार, ते सुद्धा आपण बघूया. आनंदाला उरणे, हपकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे. वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची बाई मी बोलू. बोल बेटा. आभाळ लागते. आबाळ असं नाही, आबाळ झाली. काय म्हणणार आपण? आबाळ झाली. त्याच्यात बदल करणार आपण. आबाळ होणे नाही लिहिणार किंवा आबाळ होते नाही. आबाळ झाली भूतकाळाचं वाक्य आहे ना ते. तर गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारळ न उरला. न उरला असं नाही बेटा. गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला न उरले नाही, उरला नाही. पुन्हा एकदा एका सगळ्यांनी शांत राहून. गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते. शाबास. नंतर रस्त्यावर जोर जोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून हपकून जाणे म्हणणार का आपण? बरोबर. आता इथे एक लक्षात ठेवायचं की कधी कधी तुम्हाला वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात विचारलं जातं. मग त्यावेळी तुम्ही काय करता? कधी कधी आता हातभार लावणे म्हणजे मदत करणे, तर तुम्ही वाक्यामध्ये हातभार लावण्याच्या ऐवजी मदत केली असं लिहितात. तर अर्थ लिहायचा पण वाक्यात उपयोग मात्र तो दिलेला वाक्प्रचार असतो त्याचाच करणं अपेक्षित आहे. नंतर म्हणींचा वाक्यात उपयोग करा. म्हणी बघितल्या ना आपण. आता खूप दिवसापासून मला पुस्तक हवे होते, आईने मला बाजारात दिले, पुस्तकं घेऊन दिली. म्हणतात ना अपेक्षेपेक्षा जास्त जेव्हा मिळतं तेव्हा काय म्हणतो आपण? आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. शाबास. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. व्हेरी गुड. जवळ जवळ राहूनही माझ्या मित्राची रात्रपाळी असल्याने आम्ही भेटू शकत नाही. म्हणतात ना काय म्हणतात? दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. आता सोहम दररोज कामावर उशिरा येतो, पण मला एक दिवस थोडा उशीर झाला तर लगेच तुला उशीर झाला म्हणतात ना. काय म्हणतात? दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते. बरोबर. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतो, स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. म्हणजे दुसऱ्यामधला छोटासा दोष सुद्धा आपल्याला एकदम ठळक दिसतो आणि स्वतःमध्ये खूप सारे दोष असल्यावर सुद्धा आपल्याला दिसत नाही. त्यानंतर आपण प्रति हा शब्द आहे बघा. आता पुढच्या आपण प्रकाराकडे वळूया. प्रति हा शब्द आहे तर याच्यामध्ये
प्रति शब्द लागून कोणकोणते शब्द तयार झाले प्रतिदिन, प्रतितास, प्रतिकाल, व्हेरी गुड. हा, आता दर हा शब्द लागून एकच जण वाचा. दरवर्षी. व्हेरी गुड. बाळांनो एकच जण वाचा रे. आता बिन शब्द विंडो, निकाम, इथे बघा प्रत्येक शब्दाला एक शब्द लागलेला आहे. बरं, आता थांबा बाळांनो. याच्यामध्ये प्रति, दर, बिन हे उपसर्ग आहे. शब्दाच्या आधी लागणारा तो शब्द आहे. म्हणजे एक अक्षर किंवा एकापेक्षा अधिक अक्षर लागतात त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. बघा, शब्दाच्या पूर्वी जी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. आणि अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. आता बघा, शब्द अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण, अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार या शब्दांमध्ये बघा अनु, नंतर अप, नंतर अधि, अव, नंतर पुन्हा आधी आलाय उप, आ, सा, हे जे उपसर्ग लागलेले आपल्याला दिसतात उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. तुमच्या पुस्तकातलं एक उदाहरण बघूया की पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द बनवा आणि मराठी भाषेतील अशा विपुल शब्द संपत्तीचा अभ्यास करा. मॅडम मी एक सांगू? परवा, परप्रांत, परदेश, परभाषा, परराज्य, परराष्ट्र, परगाव, परग्रह, म्हणजे विपुल म्हणजे काय खूप. बघितलं आपण की एकाच शब्दापासून आपण कितीतरी आपल्याला शब्द संपत्ती मिळवता येत असते. फक्त आपण त्या दृष्टीने तो विचार करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं आपण बघूया की पणा आणि दार. जसं आपण आधी बघितलं की शब्दाला अगोदर लागलेले शब्द, पण आता शब्दाच्या नंतर लागलेले शब्द किंवा अक्षर ते आपण बघू. शहाणपणा, वेडेपणा, मूर्खपणा, लहानपणा, वात्रटपणा. बरोबर. धारदार, खबरदार, घरदार पण म्हणाला असते. बरोबर. जबाबदार, इमानदार, वतनदार, हकदार, नाही का, आपल्याला कळतात. आणि मग प्रत्येक घटित शब्द बघा वर आहे, कडे, प्रत्येक घटित नव्हे तर प्रत्यय हे आपल्याला दिसतात. करी, सर, वाई, गिरी, बाज, दाणी, खाना, आळू, ऊन म्हणजे हे प्रत्यय लागून आपल्याला शब्द बनवता येतात. मग प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय तर शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात त्या तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. आता शहाणपणा, दरोडेखोर, कावेबाज, फुलदाणी, सावधगिरी, दवाखाना, गावकरी आणि मायाळू या शब्दांमध्ये पणा, खोर, सर, बाज, दाणी, गिरी, खाना, करी, आळू हे इत्यादी प्रत्यय लागलेले आपल्याला दिसतात. आणि असे प्रत्यय लागून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय म्हणतात. लेसन कोणतं सुरू आहे? मराठी बेटा. गटात न बसणारे शब्द शोधून लिहा. मगाशी आपण बघितलं एकाच शब्दाचे भिन्न अर्थ बघितले, म्हणी बघितल्या, वाक्प्रचार बघितले, उपसर्ग घटित शब्द बघितले, नंतर प्रत्यय घटित शब्द बघितले. आता यातून आपण काय बघायचे बघा. तुमच्या पुस्तकामधलाच हा स्वाध्याय आहे. गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती. गरीब. बरोबर. हा गरीबच का याच्यामध्ये बसत नाही तर श्रीमंत, धनवान, लखपती हे समान अर्थाचे शब्द आहेत. रात्र, निशा, प्रभात, यामिनी यामध्ये कोणता शब्द बसत नाही
प्रभात म्हणजे काय? सकाळ, शुभ प्रभात म्हणतो ना आपण. आणि रात्र, निशा आणि यामिनी हे रात्र या शब्दाला समान अर्थाचे शब्द आहेत. त्यानंतर अशिक्षित, अंगठे बहादर, शिक्षित बरोबर, शिक्षित, बरोबर. हे तीनही शब्द आहेत, अशिक्षित, निरक्षर आणि अंगठे बहादर, हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे. हरवणे हरवणे, बरोबर. हो बाळा, बरोबर. हा हा हा. गवसणे, मिळणे आणि सापडणे हे समान अर्थाचे शब्द आहेत. आता आपण समान अर्थाचे शब्द बघूया की आता ढग हा शब्द आहे. तर ढग या शब्दाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत? अमृत, नीरद, हा मेघ पण आहे, बरोबर. मेघ, अयोध आणि अयोधर. जेव्हा समानार्थी शब्द बनतात बघा, त्यावेळेला जर आपण ते कसे जर जाणून घेतलं आपण, तर आपल्या ते कायम स्वरूपी लक्षात राहतं. काही शब्दांविषयी आपण याबद्दल जाणून घेऊ शकतो. जसं की आता याच्यामध्ये बघा, पय म्हणजे पाणी आणि धर म्हणजे धरून ठेवलेला, आणि म्हणून त्याला समानार्थी शब्द आहे पयोधर. तसंच बघा की तोय, अंबू, नीर, नंतर जल आणि पय याचा अर्थ पाणी हे आपण बघितलं. आणि द म्हणजे देणारा, म्हणजे तोय देणारा म्हणजे तो तोयद, अंबू देणारा अंबुद, नीर देणारा नीरद, जल देणारा जलद, पय देणारा पयोद, म्हणजेच काय तर पाणी देणारे. कारण पाणी या शब्दाला हे सगळे समान अर्थाचे शब्द आहेत. अशा प्रकारे आपण जर लक्षात ठेवलं तर ते आपल्या कायम स्वरूपी लक्षात राहतं, आणि मग तो शब्द कुठे आलेला आहे त्यानुसार आपल्याला त्याचा अर्थ सुद्धा कळतो. की आपण म्हणतो बघा, निरभ्र आकाश आहे, तर निरभ्र म्हणजे काय? अभ्र म्हणजे काय? ढग, आणि निरभ्र म्हणजे ढग नसलेला, म्हणजे आकाशामध्ये एकही ढग नाही, म्हणजे स्वच्छ असं आकाश आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता काही शब्द आपण आणखी बघूया. ढगाविषयी तर आपण बघितलंच. आकाश बघूया, आभाळ, नभ, अंबर, ख आणि गगन. जसं स्वच्छ असतं त्यावेळेला आपण त्याला आकाश म्हणतो, आणि ज्या वेळेला ढग असतात त्यावेळेला आपण त्याला आभाळ असं म्हणतो. नंतर कमळ, पंकज, नीरज, अंबुज, राजीव. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आकाश चे समानार्थी शब्द बघितले. आता कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द बघूया. आता ते शब्द बनत असताना घेऊन आपण बघूया की पंकज, पंक म्हणजे चिखल, आणि ज म्हणजे जन्मणारे, म्हणजे चिखलातून जन्मणारे, त्याला पंकज असं म्हणतात. नीर म्हणजे आपण मगाशीच बघितलं की नीर म्हणजे पाणी, नीरज म्हणजे पाण्यातून जन्मणारे. नंतर अंबुज, अंबू म्हणजे सुद्धा पाणी आणि पाण्यातून जन्मणारे, त्याला कमळ असं म्हणतात. आणि राजीव हा एक संस्कृत शब्द आहे आणि तो मराठीमध्ये आपल्या आलेला आहे. राजीव म्हणजे सुद्धा कमळ. त्यानंतर आई, आईला समानार्थी शब्द माता, जननी, जन्मदा, दा म्हणजे देणारी, जन्म देणारी, जन्मदात्री. हा, त्यानंतर पक्षी, पक्षीला समानार्थी शब्द पाखरू. जसं आपण मगाशी बघितलं की पक्ष म्हणजेच पंख सुद्धा होतं, आणि त्यावरून पाखरू. नंतर खग, ख म्हणजे आकाश, आकाशाचे समानार्थी शब्द बघितलं. हा, ख म्हणजे आकाश, आणि ग म्हणजे गमन करणारे, म्हणजे आकाशातून गमन करणारे, ते खग म्हणजे पक्षी. नंतर अंडज, ज म्हणजे जन्मणारे, आणि अंड म्हणजे अंड्यामधून जन्मणारे, म्हणून ते पक्षी, त्यांना पक्षी असं म्हणतात, किंवा म्हणूनच त्याला अंडज असं म्हटलं जातं. आणि द्विज, द्विज म्हणजे 2 वेळा जन्म. कसा त्यांचा 2 वेळा जन्म होतो? तर पहिल्यांदा अंड्यामध्ये, आणि जेव्हा अंड्यामधून बाहेर द्विज असं सुद्धा पक्ष्यांना म्हटलं जातं. नंतर वस्त्र,
त्याला वसन आणि अंबर. आता अंबर हा शब्द आपण इथंही बघतोय आणि आकाशाला सुद्धा अंबर असा समानार्थी शब्द आहे. म्हणजे एकाच शब्दाचे हे भिन्न अर्थ आहेत. त्यानंतर पुढे आपण बघूया विरुद्ध अर्थाचे शब्द. जसे समान अर्थाचे शब्द आहेत तसे विरुद्ध अर्थाचे शब्द सुद्धा आहेत. मग अशी आपण उपसर्ग घटित शब्द बघितलं तर काही शब्दांना उपसर्ग लागून त्याचे विरुद्धार्थी शब्द तयार होतात. आपण काही शब्द बघूया. स्वच्छ अस्वच्छ, रुंद अरुंद, अर्थ अनर्थ, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, पात्र अपात्र. हा हा उपसर्ग लागून याचे विरुद्धार्थाचे शब्द बनलेले आहेत. असे आणखी बरेच असे शब्द आहेत ते तुम्ही शोधून काढायचे आहेत. त्यानंतर बे हा उपसर्ग लागून तयार होणारे शब्द. भरवसा भरवसा, सावध बेसावध, बेहिशोबी. त्यानंतर गैर हा उपसर्ग लागून तयार होणारे शब्द. हजर गैरहजर, वाजवी गैरवाजवी, सोय गैरसोय, समज गैरसमज. त्यानंतर नि हा उपसर्ग लागून तयार होणारे शब्द. आशा निराशा, रोगी निरोगी. त्यानंतर अप हा उपसर्ग लागून तयार होणारे शब्द. अपमान, कीर्ती अपकीर्ती. पण असं काही नाहीये की प्रत्येक शब्दाला उपसर्ग लागूनच त्याची विरुद्धार्थी शब्द होतात. तर काही शब्द असे सुद्धा तयार होतात. सूर्योदय सूर्यास्त, उतरण चढण, लहान मोठा, शंका खात्री, ह्रस्व दीर्घ, शूर भित्रा, हर्ष खेळ, हानी लाभ. अशा प्रकारे सुद्धा काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तयार होत असतात. नंतर आपण काही तुमच्या पुस्तकातलाच हा स्वाध्याय आहे बघा की तुम्हाला 2 याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शब्द अर्थाच्या जोड्या लावायच्या आहेत. तर आपण पहिला शब्द आपण बघूया आता शांत. त्याला विरुद्धार्थी शब्द कोणता येणार? अशांत. अशांत. व्हेरी गुड. उपसर्ग लागून झालेला आहे. त्यानंतर सावध स्वदेश आपण मगाशी पर हे उपसर्ग लागून शब्द बघितले. नंतर मान अपमान. हुशारात रे बाळांनो तुम्ही. हजर थंड, अजून एक विरुद्धार्थी शब्द याला. गरम गरम. अजून उष्ण. हा उष्ण म्हणजे गरम याचे समानार्थी शब्द जे आहेत ते सगळे थंडचे विरुद्धार्थी शब्द. हो की नाही? नंतर आपण बघूया समूहाबद्दल एक शब्द. शब्द समूहाबद्दल म्हणजे काय तर अनेक शब्दातून जो अर्थ आपल्याला दिसून येतो तो आपण एखाद्या योग्य शब्दातून सांगतो. यालाच शब्द समूहाबद्दल एक शब्द असं म्हणतात. शब्दांचा एक गट असतो आणि त्याच्याबद्दल एक शब्द आपल्याला लिहायचा असतो किंवा सांगायचा असतो. तर शब्द संपत्तीचा जर आपल्याकडे संग्रह असेल तर आपल्याला शब्द पटकन आठवतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय काय येणं अपेक्षित आहे? एकाच शब्दाचे अनेक अर्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याचा संग्रह आपल्याजवळ पाहिजे. म्हणून आपण आधी ते सगळे बघितले. आता का ते पाहिजे तर त्याचं एक उदाहरण खाली बघा आपण बघितलं की कानांना गोड वाटणारा. तर कानाला समानार्थी शब्द कर्ण आहे हे जर तुम्हाला माहिती असेल आणि गोड साठी मधुर हा शब्द आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्हाला कर्ण मधुर असं का म्हटलं जातं हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच असे वेगवेगळे समानार्थी शब्द यांचा संग्रह तुमच्याकडे असला पाहिजे. आता आपण देवळामध्ये जातो बघा. देवळाच्या आतील भागात मी जातो असं नाही आपण म्हणत, तर देवळाच्या गाभाऱ्यात मी जातो. म्हणजे देवळाच्या आतील भाग म्हणजे काय? गाभारा. आता असे आपण काही आणखी शब्द समूहाबद्दल एक शब्द बघू. पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत काय म्हणतात त्याला? नख शिखांत. त्यानंतर पायापासून डोक्यापर्यंत पाद मस्तक म्हणजे डोक्याला मस्तक म्हणतात हे आपल्याला माहिती पाहिजे. पायाला पाद म्हणतात हेही आपल्याला माहिती पाहिजे. तर आपल्याला याचा अर्थ नीट लक्षात येतो आणि तो कायम स्वरूपी लक्षात राहतो. हा आता कूप म्हणजे काय? आणि म्हणजे बेडकाचं
बेडकाचं विश्व हे त्या विहिरीपुरतच असतं, म्हणजे संकुचित मनाचं, म्हणजे जास्त असं विचार करायचा नाही, असा सगळीकडे विचार न करता थोडक्यात संकुचित मनाचा. नंतर दगडाप्रमाणे हृदय असणारा, आता दगड या शब्दाला पाषाण असा समानार्थी शब्द आहे बघा, म्हणून दगडाप्रमाणे हृदय असणारा पाषाण हृदय. कमळाप्रमाणे डोळे असणारी, आपण बघितलं कमळ सुद्धा म्हणतात, डोळेला समानार्थी शब्द आहे नयन, म्हणून कमल नयना. नंतर लहानापासून मोठ्यांपर्यंत, म्हणजे आबाल वृद्ध, बाल म्हणजे लहान आणि वृद्ध म्हणजे मोठे. नंतर वाटेल तसा पैसा उधळणे, म्हणजे उधळपट्टी, जसा गुलाल उधळतो आपण, वाटेल तशी गुलाल उधळतो की नाही गणपती उत्सवामध्ये वगैरे, म्हणजे विचार करत नाही, वाटेल तसा खर्च करणे, त्याला म्हणतात उधळपट्टी. अशा प्रकारे आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द सुद्धा जाणून घेतले. आता याच्यामध्ये बघा, तर तुम्ही सांगा बरं, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 37 वर ज्यात कोणी शत्रू नाही असा, कोण? अजातशत्रू. अजातशत्रू. त्यानंतर पाणी मिळण्याचे ठिकाण, उन्हाळ्यामध्ये असतं बघा ठिकाण. त्यानंतर धान्य साठवण्याची जागा, गोदाम. गावाला तर शेतकरी वगैरे असतात, खूप धान्य असतं की नाही, गोदामामध्ये साठवतात की नाही. तर दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा, नंतर डोंगर आरपार केलेला रस्ता, आपल्या देशात तयार झालेली स्वदेशी. परदेशी म्हणजे दुसऱ्या देशात तयार झालेली, आणि आपल्या देशात तयार झालेली म्हणजे स्वदेशी. आपण नेहमी स्वदेशी वस्तूच वापरल्या पाहिजे, नाही का, आपल्या देशात तयार झालेल्याच वस्तू आपण वापरल्या पाहिजे. नंतर अशा प्रकारे बघा, आज आपण काय काय बघितलं, खेळूया शब्दांशी. यामध्ये प्रत्यय घटित शब्द पाहिले, उपसर्ग घटित शब्द पाहिले, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ पाहिले, शब्द समूहाबद्दल एक शब्द पाहिले, विरुद्ध अर्थाचे शब्द पाहिले, समानार्थी शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी. अजून एक राहिलं बघा यात, अलंकारिक शब्द. आता त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे, हा, ते पण आपण वेळ मिळाला तर नंतरच्या तासाला बघूया. आणि अशा प्रकारे आपण खूप सारी शब्द संपत्ती आपल्याकडे साठवू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाच्या सुरुवातीला एक संकल्प केला होता, कोणता? पुस्तक वाचण्याचा. बरोबर. मग त्याप्रमाणे संकल्प केल्याप्रमाणे आपण आपलं वाचन सुरू ठेवूया. आणि वाचन म्हणजे काय, धडे तर वाचतोच रे बाळा आपण परीक्षेसाठी, अभ्यासक्रमात आहे म्हणून, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काही अवांतर वाचन केलं पाहिजे. आणि या अवांतर वाचनामुळे बघा संदर्भ मिळतात, आपली आकलन क्षमता वाढते, आपल्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ होते. म्हणजे जेव्हा आपण निबंध लिहितो, जेव्हा आपण भाषण करतो, त्यावेळेला आपण त्या शब्दांचा चपखलपणे वापर करू शकतो, आणि आपलं भाषण, आपलं लेखन, आपला निबंध अधिक प्रभावी होण्यासाठी याची मदत होते. आणि मग ह्यामुळे आपला व्यक्तिमत्व विकासही होतो. जेव्हा आपण बोलतो त्यावरूनच समोरचा आपली परीक्षा करत असतो बघा. मग आजपासून नव्हे तर आतापासून आपण सर्वांनी वाचनाला सुरुवात करूया, आणि हा दृढ विचार मनाशी ठेवून आपला हा पाठ संपवूया. आणि अभ्यासपत्र काय, तर तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठाखालील खेळूया शब्दांची हा स्वाध्याय लिहायचा आहे, आणि जास्तीत जास्त शब्द आणि शब्दांच्या वेगवेगळ्या छटा वेगवेगळी पुस्तकं वाचा, आणि आपल्या मराठी साहित्याचा आस्वाद घ्या. आणि एक मी तुम्हाला या बरोबर एक शब्द आणखी जोडू इच्छिते, की तुम्ही रोजनिशी लिहायला सुरुवात करा बाळांनो. आज जसे तुम्ही आजपासून संकल्प केलाय ना की वाचन करणार, तशी आजपासून तुम्ही रोजनिशी लिहिणार, हा सुद्धा एक संकल्प करा. कारण रोजनिशीमुळे काय होतं की संपूर्ण दिवसभरात ज्या चांगल्या वाईट घटना घडतात त्याची नोंद आपण करायची असते. आपल्यालाच कळतात, आणि आपणच आपले परीक्षक होतो, आपणच आपल्यात सुधारणा करतो. आणि जसं म्हटलं जातं ना की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्यासाठी सुद्धा त्याची आपल्याला खूप मदत होते. आपण आपला स्वतःचा व्यक्तिमत्व विकास स्वतःच घडवू शकतो. मग तयार ना सगळे? आजच्या संकल्पाला सुरुवात. पुढच्या तासाला तुमच्यापैकी
हा बोला मॅडम. ओके, सगळ्यांनी जोरात सांगा. हो आम्ही लिहिणार. हो आम्ही लिहाल. हो आम्ही वाचणार. आम्ही वाचाल. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद टीचर. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर. बाय. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर. थँक्यू माय डिअर. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर.